नमस्कार. माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. येत्या 12 आणि 13 सप्टेंबरला दिल्लीमध्ये ब्रिक्सची शिखर संमेलन होणार आहे, शिखर बैठक होणार आहे. BRIC हे ब्रिक हे संघटन 2010 साली 4 देशांच्या सहभागानं सुरू झालं. ब्राझील, रशिया, भारत आणि चीन. B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया आणि C फॉर चायना असं ब्रिक तयार झालं. 2011 साली त्याच्यामध्ये दक्षिण आफ्रिका देखील आलं. मग साऊथ आफ्रिकाचं S हा त्याला लावला गेला आणि या संघटनेचं नाव ब्रिक्स असं झालं. हे एक मूलतः आर्थिक प्रेशर ग्रुप आहे, फायनान्शियल इकॉनॉमिक प्रेशर ग्रुप. कारण अमेरिका हे जगातलं बलाढ्य राष्ट्र आणि मग तो सगळ्याच ठिकाणी आपल्या अर्थकारणाच्या जोरावर सगळ्यांवर दबाव टाकत असतो, आधिपत्य गाजवायचा प्रयत्न करतो. थोडक्यात सांगायचं तर जगात आर्थिक क्षेत्रात तो दादागिरी करतो आणि म्हणून त्याला या आर्थिक क्षेत्रामध्ये सामोरं जाण्यासाठी आधी हे 4 देश आणि नंतर 5वा साऊथ आफ्रिका असं मिळून हे ब्रिक्स तयार झालं. नंतरच्या काळामध्ये त्याच्यात आणखीन 6 देश जोडले गेले. त्यामध्ये इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, युनायटेड अरब एमिरेट्स आणि सौदी अरेबिया असे ते 6 नवीन देश. असं मिळून आता 11 देश हे या ब्रिक्सच्या संघटनेचे सदस्य आहेत. पुढल्या महिन्यामध्ये 11-12 सप्टेंबरला याची शिखर बैठक व्हायची आहे. पण अशा जेव्हा संस्थांच्या शिखर बैठका होतात तेव्हा त्याच्या तयारीसाठी वेगवेगळ्या विषयांच्या वेगळ्या बैठका, की ज्यातून मग शिखर बैठकीमध्ये कुठले विषय होणार त्याच्यामध्ये एक सर्वसामान्य सहमती व्हावी. मग त्याच्यात पर्यावरण असेल, आणखीन काही सामरिक असेल, आर्थिक असेल, असे वेगवेगळ्या विषयांच्या वेगळ्या बैठका होतात. त्यातली एक बैठक मागच्या आठवड्यात 6 ऑगस्टला जयपूर येथे या ब्रिक्स देशांचे वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांची बैठक झाली, कॉमर्स आणि इंडस्ट्रीज मिनिस्टर. भारताचं प्रतिनिधित्व भारताचे कॉमर्स आणि इंडस्ट्री मिनिस्टर जे आहेत पियुष गोयल यांनी केलं. या बैठकीमध्ये ब्रिक्सचं स्वतंत्र चलन सुरू करण्याचा विषय होता. जसं युरोपियन युनियनचं युरो आहे तसं ब्रिक्सचं सुद्धा एक स्वतंत्र चलन असावं असा विषय आला. पण असं स्वतंत्र चलन करण्याला भारताने विरोध दर्शवलाय. त्याची 2-3 कारणं आहेत. एक तर ब्रिक्स मधले जे सगळे देश आहेत त्यांची आर्थिक स्थिती ही समान नाहीये. कोणाची मजबूत आहे, कोणाची दुर्बळ आहे. त्यामुळे समान आर्थिक स्थिती नसलेल्या देशांची एक करन्सी ही सोयीची राहणार नाही. हे एक. दुसरं, भारताला पुढच्या काळामध्ये रुपयाचं जागतिकीकरण करायचं आहे. जागतिक व्यापारामध्ये सुद्धा रुपया वापरला जावा हा पुढचा प्रयत्न भारताचा असणार आहे. आणि यामध्ये डी-डॉलरायझेशन म्हणजे डॉलरचं जे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये महत्व आहे, की डॉलर शिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार होत नाही, हे मोडून काढायचं आहे. डॉलर शिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार होत नाही याच परिस्थितीचा फायदा अमेरिका बाकीच्या देशांवर आपलं आधिपत्य गाजवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे मोडून काढायचं आहे. पण ब्रिक्स हे त्याला उत्तर नाही असं भारताचं म्हणणं आहे. दुसरं, भारताचा आणखीन एक अंदाज असा आहे की चीनची अर्थव्यवस्था ही भारतापेक्षा मजबूत आहे. चीन आणि भारत यांचे हे आर्थिक संबंध सोडले तर सीमा विवाद वगैरे अशा अनेक विषयांमध्ये टोकाच्या भूमिका आहेत, काही ठिकाणी शत्रुत्वाच्या भूमिका आहेत आणि त्यामुळे या आर्थिक मजबूतीचा फायदा चीन घेऊन जगामध्ये ब्रिक्सच्या आधारावर देखील भारताची गैरसोय करेल का असं भारताला शंका असल्यामुळे ब्रिक्सच्या समान चलनाला भारतानं विरोध केलाय. पण ब्रिक्स मधले देश आपसामध्ये
एकमेकांच्या चलनामध्ये व्यापार करू शकतात. त्याचा काही फायदा सुद्धा आहे. जेव्हा डॉलरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यापार होतो त्यावेळेला डॉलर विरुद्ध त्या देशाचं जे चलन आहे त्याची डॉलरच्या तुलनेत काय किंमत आहे त्याप्रमाणे हे सगळं केलं जातं. जेव्हा दोन देशांमध्ये होईल आणि त्या देशातला चलनाचा उपयोग केला जाईल त्यामुळे तुलनात्मक दोघांचं मूल्य किती याच्या आधारावर ते करून तिथे बार्गेनिंगला किंवा त्याचं घासाघीस करायला देखील आपल्याला ही सवलत राहील असं भारतीय दृष्टिकोन असल्यामुळे हे सगळं भारताने अशी भूमिका घेतलेली आहे. याच्या पुढच्या काळामध्ये डिजिटल ट्रान्सफर्स या देखील दोन वेगवेगळ्या करन्सीज मध्ये व्हाव्यात. म्हणजे कसं, आता भारताचा जसा डिजिटल रुपी आहे, DE रुपी आहे, की प्रत्यक्ष तुम्ही ज्याच्याकडनं माल घेता त्याला पैसे देत नाहीत तर तुम्ही QR कोड किंवा UPIच्या माध्यमातून तुम्ही त्याला पैसे देता. ह्याला करन्सी म्हणतात किंवा रुपी. तसंच मग बाकीच्या देशांचं पण आहे. जसं डिजिटल रुपी आहे तसं चायनाचं CNY असे चायनीज युआन, किंवा रशियाचं डिजिटल रुबल आहे, रुबल हे रशियाचं चलन आहे, किंवा ब्राझीलचं ड्रेक्स हे चलन आहे. असे ह्या सगळ्यांची डिजिटल ट्रान्सफर्सची व्यवस्था आहे. आणि भारतामध्ये UPIचं चलन हे जगात सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे या चलनाच्या आधारावर UPIच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण म्हणजे मग आपण जेव्हा वेगळ्या देशामध्ये एकतर पर्यटक म्हणून किंवा व्यवसायासाठी म्हणून एका देशातले लोक दुसऱ्या देशात जातात, तिथे त्यांना छोट्या मोठ्या खरेदी कराव्या लागतात. म्हणजे उदाहरणार्थ भारतामध्ये एखादी ब्राझीलची व्यक्ती आली, एकतर ती पर्यटनासाठी आली किंवा त्याच्या व्यवसायासाठी कामासाठी आली. मग तो या ठिकाणी काही त्याला वस्तू घ्यायच्या असतील, एखाद्या मॉलमध्ये गेला, दुकानामध्ये गेला, तिथे वस्तू विकत घेतली तर त्याला भारतीय चलनाचा वापर करण्याची आवश्यकता पडणार नाही. तो UPIच्या माध्यमातून ब्राझीलचं जे ड्रेक्स आहे त्या ड्रेक्सचं तो डिजिटल ट्रान्सफर करेल आणि मग ड्रेक्स आणि भारताचा रुपया याच्यामध्ये तुलनात्मक जी किंमत असेल त्याप्रमाणे ते त्याचं कन्व्हर्जन रुपयामध्ये होऊन भारतीय व्यापाऱ्याला रुपयामध्ये पेमेंट होईल. अशा प्रकारची व्यवस्था ही सगळ्या देशांमध्ये ब्रिक्समध्ये आपसातल्या व्यवहारात व्हावं. त्यामुळे एका देशातले प्रवासी जेव्हा दुसऱ्या देशात प्रवास करायला जातील त्यावेळेला तिथे त्या दोन चलनांच्या तुलनात्मक मूल्य किती आहेत त्याच्या आधारावर ते कन्वर्ट होऊन त्या देशाच्या चलनामध्ये देवाणघेवाण ही होऊ शकेल. अशी देखील याच्यामध्ये व्यवस्था करावी असा सगळा विषय. आणि आता ते तांत्रिक दृष्ट्या तंत्रज्ञान कितीतरी पुढे गेलेलं आहे, तांत्रिक दृष्ट्या हे संभव देखील होईल. अशा प्रकारची ही व्यवस्था पुढच्या काळात व्हावी. पण तुर्तास भारतानं ब्रिक्सच्या स्वतंत्र चलनाला विरोध केलाय. त्याची जी 2-3 कारणं सांगितलेली आहेत ती एकतर सगळे देश हे समान आर्थिक पातळीवर नाहीत, त्यामुळे ब्रिक्सचा व्यवहार करताना त्रास होऊ शकेल एक. दुसरं, भारताला आपला रुपया जागतिक व्यापारामध्ये याचं महत्त्व पुढच्या काळात वाढवायचं आहे, रुपीचं जागतिकीकरण करायचं आहे. मग ब्रिक्स हा त्याला अडथळा येईल का, ब्रिक्सचं चलन असं वाटल्यामुळे भारताने त्याला नाही म्हटलंय. आणि तिसरं, चीन हा त्यांच्या आर्थिक प्रगतीचा, आर्थिक त्यांची जी मजबूत स्थिती आहे त्याचा भारताला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, कारण भारत आणि चीन हे काही फार चांगले आपसातले संबंध असलेले देश नाहीत, त्यामुळे चीन याचा उपयोग भारत आणि चीन यांच्या आपसातल्या संबंधांमुळे भारताची गैरसोय करण्यासाठी करेल का, अशा या 2-3 कारणामुळे भारतानं सध्या ब्रिक्सच्या समान चलनाला विरोध केलेला आहे. हा विषय जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपला अभिप्राय तिथे कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.